आता फायनली आपण इथून जात आहे शिर्डीला बाबाचे काला कोला काय बोलवते. तर नमस्कार माझे यूट्यूब फॅमिली आणि त्या माझ्या भावाची निखिल नाईकच्या यूट्यूब फॅमिली. तरुण भाऊ आपला सर्वांना चॉकलेट वाटत आहे आणि स्कूल टीचरने नाही बोललं काय अरे चॉकलेट देतो टीचरला बोल ग्रँड नाही देत. आय लव ढोहाले ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओय बाबा काय कर ये कमोन फायनली आपण पोहोचलेलो आहे शिर्डीमध्ये. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय आणि ओम साईराम सर्वांना. आणि आता आपली झालेली आहे सकाळी आणि की आता वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत आणि आपण आता इथून जाणार. बेसिकली आम्ही आज लेट याच्यासाठी उठलो का म्हणून शिर्डी आपली फक्त 10 किलोमीटर राहिलेली आहे. इथून जास्ती लांब नाही, 10 किलोमीटर आहे. 5 किलोमीटरवर आपलं नवनाथ मंदिर आहे जिथे आम्ही आता आंघोळ करणार सर्व आणि मग तिथून आंघोळ करून पुढे जाणार आहे. की शिर्डी जास्ती लांब नाही राहिलेलं आहे, 10 किलोमीटर आहे. त्याच्यासाठी आज आम्ही लेट उठलो का म्हणून काल आम्ही ना अराऊंड 3ला उठलेलो आणि 4 वाजता आम्ही तिथून निघालेलो होतो. तर आता आपण आतमध्ये जाऊया, बघूया काय करतात आपले लोक. तर आपण तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो, मी दाखवतो तुम्हाला. आणि आता DJ पण चालू आहे मॉर्निंगला. म्हणून असं बेसिकली आम्ही चालू नाही ठेवत. मॉर्निंगला DJ कमी थकलेले असतात लोक. त्या आतमध्ये DJ पण वाजत आहे, आपला साईबाबाची गाणी वाजत आहे. चला तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. हा आपला आजचा स्टे होता. हा बघा, हा आजचा आपला स्टे होता आणि आतमध्ये आपण झोपलेलो होतो सर्व आपले ओम साईराम भक्त. तर आपण आतमध्ये जाऊया आता डायरेक्ट. हा आपला आजचा स्टे आणि की काल तुम्ही बघितलंच असेल. आता आपण इथून निघतो आणि डायरेक्ट आता आपण 5 किलोमीटर पुढे जाऊ. आणि अजून एक काही सांगायचं इथे जरा डीजेचा आवाज आहे, ते नंतर मी तुम्हाला सांगतो. इथून आता निघायचा टाईम झाला आपलं 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर बोलतो, सॉरी. आता थोडं बाहेर जातो, इन्फॉर्मेशन काही बोलायचं बाकी आहे, मी सांगतो तुम्हाला. तर इथून निघतो आपण. आता फायनली आपण इथून जात आहे शिर्डीला बाबाचे चरणाकडे. आणि 10 किलोमीटर, फक्त 10 किलोमीटर आपल्याला राहिलेलं आहे इथून. बस 10 किलोमीटर नंतर बाबाच्या चरणात भेटणार आम्ही तुम्हाला. आपण जाऊया पुढे. ओम साईराम. ओम आम्हाला जयसाठी यांचा फोन आला की बोलते जूनमध्ये झाला का म्हणून पुढे फॉक्स आहे त्याने की कोले तो बोलत होता. आता काय माहिती आहे पण का नाही. आपण जाऊया पुढे, बघूया आहे का नाही असणार तर बघून जाऊ आपण काय करायचं. कोला भेटला भाई जयचा, काला कोला. काला कोला 2 तास झाले लगातार चालत आहे. फक्त 2 किलोमीटर बाकी राहिलेलं आहे आपलं नवनाथ मंदिर पोचायला. बघा इकडची खेती शेती जे बोलणार ते बोला. म्हणून मी बोलता बोलता गला का सुकतो ना, ते कधी कधी चुकीने पण काही नाही काय निघत असते तोंडातून. आता आपले ब्लॉगरला काहीतरी बोलायचं आहे त्याला, तर मी बोल काय बोलायचं आहे. तर नमस्कार माझे यूट्यूब फॅमिली आणि त्या माझ्या भावाची निखिल नाईकच्या यूट्यूब फॅमिली. तर 4-5 दिवस झाले मी ब्लॉग काढू शकत नाही, म्हणजे कारण की मी जरा बिमार होतो. बिमार म्हणजे असं की चक्कर येत होती मला, उलटी ताप होता, थंडी ताप होता आणि वरून म्हणजे मला लूज मोशन झालेला या हवामानामुळे. तेव्हा मला माझी हालत खूप टाईट होती. मी उठत पण नव्हतो जेवायला काय खायला. तर माफ करा माझे व्हिडिओ आले नाही, पण शिर्डीला मी प्रयत्न करून व्हिडिओ टाकू, सर्व इन्फो तुम्हाला सर्व सांगू. ओम साईराम. ओम साईराम. आता फायनली आपण नवनाथ मंदिरच्या इकडे आलो आहे, आणखी मंदिरकडेच आलेलो आहे. तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये मी. आणि
अगोदर मी बोललेलो नवनाथ मंदिरमध्ये आम्हाला थांबायचं आहे, ते मला माहिती नव्हतं. नवनाथ मंदिरमध्ये आपल्याला थांबायचं नाही, फक्त पाया पडायचे आहेत आणि पाया पडून आपण पुढे अजून 1 किलोमीटर आहे तिथे जाणार. आता आतमध्ये जाऊन दाखवतो थांबा तुम्हाला मी. बघा हे आपलं नवनाथ मंदिर. आम्ही पहिला इथे स्टे नाही, अंघोळ करून इथेच राहायची. याचे बेसिकली ना तुम्हाला कमीच मंदिर बघायला भेटणार अख्ख्या इंडियामध्ये. नवनाथ मंदिर खूप कमी आहे इथे. आणि आपण आता बाहेर जाऊ. आणि इथे बाहेरचं बघा, हे पहिला हा शेड आहे ना, हा शेड पहिला नव्हता. फक्त ना हे टेम्पल दिसते तुम्हाला, हे फक्त टेम्पल होता. हा शेड आहे ना आत्ता बनवलेला. गेल्या वर्षी होता शेड यो, हा यानी की आता शेड बनवलेला. पहिला शेड नव्हता, हे पूर्ण ओपन असायचं. आता नवीन बनवलेला बघा तुम्ही नवनाथ मंदिरचा. आणि हा आपला नवनाथ मंदिर. आपल्याला 1 किलोमीटर अजून पुढे जायचं आहे. मग डायरेक्ट तुम्हाला पुढेच भेटतो मी. तरुण भाऊ आपला सर्वांना चॉकलेट वाटत आहे. आणि स्कूल आता बांधली, पहिला नव्हती. आणि पाठशाला बघा तुम्ही ई होती, जे आता दिसते तुम्हाला ही छोटीशी स्कूल ई होती. आणि ईवाली नवीन बांधलेली आहे. इथे खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे, चांगलं वाटतं बघायला गाव साईडला. ठीक आहे. टीचरने नाही बोललं काय? अरे चॉकलेट देतो टीचरला, बोल जय नाही देत. आय लव ढोळाले. जय पुढं गाव माता आपली. आपण थोडं पुढे जाऊया, राईट मारूया पुढून. फायनली आपला शेड आलेला आहे. आता आपल्याला इथेच थांबायचं आणि इथेच थांबूल आपल्याला थांबूनशी अंघोळ करायचं आहे या शेडमध्ये. आणि मी चुकीने बोललो नवनाथ मंदिरच्या 1 किलोमीटर पुढे नाही, 2 मिनिटावरच पुढे आहे. का म्हणून मी सुद्धा या शेडमध्ये फर्स्ट टाईम आलेलो आहे. मी राहायची नवनाथच्या इकडे, मला यांचं बोललेलं 1 किलोमीटर, त्याच्यासाठी मी बोललो. सध्या इथे आपणच पोचलेलो आहे इथे पहिला, म्हणजे आणि की आपण पुढे होतो. आता अंघोळ करूया जरा, थोडं 5-10 मिनिटं बसून अंघोळ करायला जाऊया आपण. मग पण ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय 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 साई जय साई. आता फायनली आपली आरती झालेली आहेत. फायनली आपली आरती झालेली आहे. आता थोडा नाश्ता करूया आपण. नाश्ता करून आपण मग इथून निघून जाणार डायरेक्ट शिर्डीमध्ये बाबाच्या चरणात. फायनली आपली अंघोळ करून झाली, नाश्ता करून झाला आणि आपण आता निघालेलो आहे डायरेक्ट देवला शिर्डीमध्ये आणि की बाबाच्या चरणात. आणि आपले मागून येत आहेत सर्व लोक. हे बघा साईराम साईराम. तू आणशी जा, तू आणशी जा, तू आणशी जा. आता आपण ना 3-4 किलोमीटर मागे आहे शिर्डीशी. मला फक्त हे बोलायचं होतं की आपली जी आताची जनरेशन आहे ना ती खूपच लकी आहे. का म्हणून एक टाईम असं होतं की जेव्हा आपले ना आजोबा लोक, पणजोबा या म्हणजे आपले ग्रँडफादर लोक ते शिर्डीला जायचे ना, त्यांचं कसं आपल्यासारखं नव्हतं. आपलं सर्व सामान टेम्पोमध्ये राहतं. पण त्यांचं असं नसायचं. त्यांचे कसं असायचं माहिती आहे, त्यांचे कांदे, बटाटे, सिलेंडर, एक तिथे खंडावर बॅग घ्यायचे किंवा पालखी बनवायचे. ते सर्व जे पण आहे ना ते पायी घेऊन जायचे तेवढं सामान. ते सोचा आपण किती ही जनरेशन लकी आहे. आपल्याला टेम्पो आहे, छोटे छोटे बॅग्यात फक्त आपण कॅरी करतो. तो तेवढं वजन सामान न्यायचे आपले आजोबा लोक त्या टाईमला शिर्डीला. तेव्हा टेम्पो ते सर्व अवेलेबल पण नव्हते. मी सोबत आपण किती लकी आहे. बेसिकली ना पहिला मी याच्या आतमधून जायचे, पण आता पाणी साचलेलं आहे इथून. आमची किती वर्ष याच्यातून, पण आता आपण जाणार आहे याच्या वरतून सर स्ट्रेट. चलो
ते तर पुढे समजणार पाणी आहे का नाही. हे का नदी आहे का हे? हॅलो हेटो हेटो अटकला काय? थांब थांब थांब, निघाला नाही. फ्लिप हो जरा स्लोली स्लोली स्लोली. बघा ही पण नदी एक ही आहे, तालाव का नदी काय बोलतात. पाणी नाही आता, पाऊस न पडला तेव्हा सुका आहे. आणि हे बघा वरती चढत आहे ओमसाठी. पकड चले, चला रे पटापट. खूप स्लो गाडी आहे याची. ओय बाबा काय करते भाई, चढ. काय करतो, हात दे. थांब ना. ओ भाई साथ हात दे तुझे. ये कमोन हात दे. अच्छा जय हमारा मतलब हे काय भाई. ओम साईराम. बघ बेअरफूट वाल्याचा पावर बघा, बेअरफूट वाल्यांचा. ओम साई. हा शरमशी. मी इथून येत आहे बघा. 2 डोगर क्रॉस करा, 2 डोगर क्रॉस करायला लागतात. डोगर बोलतो, 2 डोगर. रिस्की आहे ये ना, सर्वात हार्ड स्टेज. सर 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 चढ बाजी. आपला लास्टचा पावटा. कौन बाजू ए इजी जा दे. चलो चलो ओम साईराम. चलो भाई. फायनली आपण इथे पोहोचलेलो आहे गणेश मंदिरकडे. इथे आपण आता पाया पडणार आहे गणेश मंदिरला. आणि या देवलाचा जो लुक आहे ना, मला दाखवतो पुढून. हो माहिती आहे, पूर्ण साऊथ इंडियन टाईपमध्ये आहे लुक. आणि इथे बघा महिला पण सर्व साऊथ इंडियनवाले येतात. ते बघा वरती बघा गणपती बाप्पा आहे, बजरंगबली आहे, ओम साईराम आहे. हा जे देऊळ आहे ना, एक पूर्ण साऊथ इंडियन लुक घेतलेला आहे. आणि ते कसं व्हिडिओ काढायला अलाउड नाही आतमधून, त्याच्यासाठी बाहेरून काढतो मी. ते पूर्ण साऊथ इंडियनमध्ये. फायनली आपण पोहोचलेलो आहे शिर्डीमध्ये. शिर्डीच्या आतमध्ये ते नाही, पण साईबाबांनी जे असं म्हणलं जातं, जी साईबाबांनी रेखा खेचलेली गावाच्या बाहेर, ती इथेच खेचलेली होती. त्याच्यासाठी हा इथे गेट आहे. हे बघा ह्याच्यासाठी हा गेट आहे. इथे बाबांनी खेचलेली. आता आपण जरा पाया पडूया. ओम साईराम. फायनली पोचलो. 8 दिवसाचा त्रास, खूप स्ट्रगल, खूप मेहनत. कोण बिमार पडतो कोण नाही, जाम मेहनत. आता आपण पुढे जाऊ, बघूया काय होतं. आमचा टेम्पो वेट करत असेल, बाकीचं मी तिथे सांगतो तुम्हाला. हा आपला टेम्पो आहे. इथे तुम्ही बघू शकता सर्वांची चप्पल. आणि आता ना फोन ठेवायची वेळ आली का म्हणून तिथे आतमध्ये फोन नाही चालत आहे. फोन इथेच ठेवायला लागेल. आणि इथून आम्ही जाणार आहे पहिला खंडोबा मंदिरमध्ये, त्याच्यानंतर जाणार आहे शिर्डी साईबाबाच्या देवळात, आणि त्याच्यानंतर जाणार आहे भोजनालयमध्ये आम्ही. ते आता फोन आम्हाला इथे ठेवायला लागेल. तिथे फोन अलाउड नाही आहे. ते फोन ठेवतो आणि पुढचं काय असेल मी सांगतो. आता फोन ठेवूया आपण आणि जाऊया पुढे. मग तुम्हाला डायरेक्ट मी आता संध्याकाळीच भेटणार. मग आता फोन ठेवतो, मग आपण पुढे जाऊया डायरेक्ट आणि दर्शन घेऊया बाबांचं. आणि सर्वांना ओम साईराम. स्टे हॅपी, स्टे स्ट्रॉंग. फायनली आपण आलेलो आहे आपल्या धर्मशाळेमध्ये. तर आपण जाऊया. सर्व लोक इथे बॅग आपापले घेऊन चाललेले आहेत. फर्स्ट फ्लोअरवर भेटलेले आहे आपल्या धर्मशाळेमध्ये रूम. आता तिथे जाऊन जरा विश्रांत करूया. पहिला ते मी सर्वांना सॉरी बोलणार आहे. काम म्हणून ॲक्च्युअलमध्ये मी पालखीचा व्हिडिओ नाही काढला, त्याच्यासाठी सर्वांना सॉरी बोलणार. का म्हणून असं झालं की जेव्हा मी इथे आलो ना, तर 6-7 वाजेपर्यंत ना मी जागाच होतो. पण 8:30ला जी झोप लागली ना, ते डायरेक्ट आम्ही आता 12-1ला उठलो. आणि आता वाजलेले आहेत 3. मी त्यात जातो झोपायला. का म्हणून मी पालखीकडे नाही गेलो. जर उद्या आपलं रथ निघणार आहे साईबाबांचं, मी ती नक्कीच तुम्हाला दाखवायची कोशिश करणार आहे. का म्हणून इथे गचडी असते ना, तिथे खूप गचडी असते. लांबून या जवळून
कसं पण तुम्हाला दाखवायची कोशिश करणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी बाय बाय. जय श्रीराम, जय शिवराय, ओम साईराम, स्टे हेल्दी.